तुम्ही म्हणता गोवाला इथं काय धुमची झाली काय मोकार इथं पब्लिक जमा झालंय. तर जय श्रीराम भावांनो, मी एक गोवाला ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. बांधरा गेलो तर बांधरा मोकार दगडाला जाळ लावली होती. म्हणलं आयला दगड खाली डासळून मोकार बांधरा बुजाय बसल्या. सिनेमॅटिक वाला म्हणलं होता बांधरा तिकडे जाळ कर, मला इथं पहिलं शूट करायचं, तू पहिलं इथे हत्यार लोड करायचं आपल्याला. म्हणलं तुझं बरं आहे बाबा, हत्यार लोड केलं की पैसाच पैसा. ईश्वरला म्हणलं तू जरा थंड हो, तुला दिवसातून आलाय गरम झाला एक तर आधीच, जरा थंड झाला म्हणजे आम्हाला बी बरं वाटत नाही. तू मोकार तापतोय. तेव्हा म्हणलं गोवाल्या सगळेच माणसं तापत आहेत, ऊन किती लागतंय. त्याला म्हणलं बरं तू आमच्याकडे आला की तापतोय रे, तुला नाही टायरच्या खड्डीत दुमसायच्या लायकीच आहे, त्यामुळे तुला थंड सांगितलंय. त्याला म्हणलं मला एक गालाच भर. तेव्हा मला म्हणतो शूटचं मला थोडं बघू दे, नाही तर मोकार मला धुमसाय बसलाय. मामा म्हणतो मला ते ड्रोन उडाला. आर म्हणलं तुम्ही बदक कॅप्चर करता. तेव्हा म्हणला बदाकच आणतो त्याने धरून. मामाला म्हणलं भाऊ तुम्ही बदाक फिदाक काय धरू नका, मोकार विषय खोल करताना तुम्ही हत्यारवर उडवा. एखाद्या बाबडीत फिवडीत गुतलं ते निघायचं नाही लवकर. ईश्वर मोकार नाराज व्हायला बसलाय. त्याला म्हणलं तुझं हत्यार बी अनलोडिंग करून ठेव, मोकार हत्यार बी तापत आहे तुझं. तेव्हा म्हणला खरंच हत्यार अनलोडिंग करावं लागलं, नाही तर मामा मोकार तिकडे बातका फिटका काही धरायला लागलाय. नाही तर मामा मला उद्या फोन करीन, मला कबूतर धरायची दे मला तुझं हत्यार. आर म्हणलं आताला नाही धरायला गाड्यात. त्याला म्हणलं मला कटिंग करायची भाऊ, मी जातो, नाही तर मोकार मला कटणीवाला धुमसाय बसलाय. कटिंग वाला एक तर लय वाढू झालं, माझ्या नंबर साठी थांबलाय. तेव्हा बी मला आलेला म्हणत होतं गोल्यात आता आलाय म्हणलं एखादा व्हिडिओ तुला काढावं लागेल तर तू कटिंग करतो, नाही कटिंग नाही करणार. आर त्याला म्हणलं तू बी माझ्या ब्लॉगचा पक्का देवाना झालाय की. ते म्हणलं गोल्या तुझे ब्लॉग असते तर एवढे भारी म्हणलं प्रत्येक माणूस देवाना होणारच आहे. मग काय त्याला म्हणलं चष्मा टाकूनच एखादा ब्लॉग काढतो तुझा. ते म्हणला भाऊ आपलं टकलं झालंय, काय चष्मा टाकतो आता.